नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री पितृदेवताय नमः. बघा, आपण आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी किंवा त्यांना तृप्त करण्यासाठी आपण पितृपक्षात श्राद्ध, म्हाळ, महालय हे करत असतो, ज्याने आपली पितरं संतुष्ट होऊन मार्गस्थ होतात. या पितृपक्षामध्ये जे महत्त्वाच्या तिथी आहेत त्या म्हणजे भरणी श्राद्ध किंवा पौर्णिमा किंवा सर्वपित्री अमावस्या आणि खूप महत्त्वाची तिथी म्हणजेच अविधवा नवमी किंवा अहेव नवमी किंवा आई नवमी असं सुद्धा म्हणतात. बघा, असं का म्हणतात बरं? तर जी बाई किंवा जी स्त्री सवाष्ण असताना मरण पावते किंवा तिचं निधन होतं, म्हणजेच तिचा पती हयात असताना म्हणजे जिवंत असताना जर त्या स्त्रीचं निधन झाले तर त्या स्त्रीचं अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध केलं जातं. या महिन्यात अविधवा नवमी आपल्याला 25 सप्टेंबर रोजी करायची आहे. तर अविधवा नवमी किंवा आई नवमी कशी करावी किंवा श्राद्ध कसं करावं ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध केल्याने आपले जे मातृपूर्वज आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीत कमतरता भासू नये किंवा आपण जर हे श्राद्ध केलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता भासत नाही आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात. आता हे श्राद्ध कधी करायचे असते? तर बघा, जी सवाष्ण स्त्री निधन पावलेली आहे तिचं वर्ष श्राद्ध झाल्यावरच जो पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा जो येतो त्यावेळेला नवमीच्या तिथीला म्हणजेच अविधवा नवमीच्या दिवशी हे श्राद्ध करायचे असते. आपण वर्ष श्राद्ध होईपर्यंत हे श्राद्ध करायचे नसते, कारण जो आत्मा आहे तो पहिल्या वर्षामध्ये प्रेत योनीत असतो आणि वर्ष श्राद्ध झाल्यावर तो पितृयोनीत जातो. म्हणून आपण वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच जो पितृपक्ष येतो त्या अविधवा नवमीच्या दिवशीच हे श्राद्ध करायचे आहे. आता आपण बघूया की हे श्राद्ध कोणी करावे. तर जी सवाष्ण स्त्री निधन पावलेली आहे तिच्या मुलाने करावे. जर मुलं नसेल तर तिच्या पतीने करावे आणि जर पती नसेल तर किंवा मुलगा नसेल तर मुलीने पण हे श्राद्ध केले तरी चालेल. आता जी स्त्री सवाष्ण गेली आहे आणि तिच्या पतीचं पण निधन झालेलं असेल तर तिच्या मुलाने किंवा मुलीने अविधवा नवमीच्या दिवशी हे श्राद्ध नक्की करावे. आता बघा, तुमची जर सासू किंवा तुमची जर आई गेलेली असेल तर तुम्हाला तो हक्क आहे. पण जर तुमची आजी गेलेली असेल म्हणजे आजी सासू गेलेली असेल किंवा आजी गेलेली असेल तर नातूने किंवा नातवाने किंवा नातीणने हे करू नये. बघा, काय असतं ना, आपण स्त्रिया असतो ना, आपण आपल्या संसारात खूप रमून जातो. पहिली लग्न, मग मूल, मग त्यांचे जॉब, मग त्यांचे सेटलमेंट, मुलं मोठी होणं, त्यांचं सगळं होताना बघणं, ते सुख उपभोगणं ही आपली इच्छा असते. पण एखादी स्त्री असंच मध्ये जर सोडून गेली किंवा तिचं जर निधन झालं तर तिचा जो जीव आहे तो आपल्या संसारात किंवा आपल्या मुलांविषयी काही इच्छा, स्वप्न जे तिने पाहिलेली असतात त्या पूर्ण होताना तिला बघता येत नसल्यामुळे तो घुटमळत असतो किंवा तो अडकलेला असतो. अशा वेळेला तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, सुख मिळण्यासाठी, सद्गती मिळण्यासाठी आणि तिचा प्रवास चांगला होण्यासाठी हे श्राद्ध करावं. आता कसं करायचं ते आपण बघूया. सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, त्याच्यानंतर पांढरे वस्त्र घालून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ह्या दिवशी न विसरता तुळशीचं पूजन आपल्याला करायचं आहे. बाहेर तुम्ही रांगोळी घाला छान, त्याच्यानंतर सडा टाका, रांगोळी घाला, हळदीचं लेपन करा, छान तिथं दिवा लावा, बाहेर तुळशीच्या इथं दिवा लावा. हे सगळं केल्यानंतर तुमची नित्य जी पूजा आहे ती झाल्यानंतर श्राद्धाचा स्वयंपाक प्रसन्न आणि शांत मनाने करा. ज्या स्त्रीला जे म्हणजे आता तुमच्या घरी जी सवाष्ण स्त्री गेलेली आहे त्या स्त्रीला जे पदार्थ आवडत होते जर तुम्हाला माहिती असेल तर ते पदार्थ नक्की बनवा. त्यांना ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या नक्की बनवा. त्याच्यानंतर
तांदळाची खीर ही खूप महत्त्वाची आहे, ती करायला त्या दिवशी विसरू नका. सगळं झाल्यानंतर पहिला नैवेद्य आपल्याला काढून ठेवायचा आहे, तो म्हणजे पहिला गाईला काढून ठेवायचा आहे, त्यानंतर कावळ्याला, कुत्र्यांना, आपल्या पितरांसाठी देवाच्या इथे असे तुम्हाला 4 ते 5 नैवेद्य किंवा घास काढून ठेवायचा आहे. ह्या दिवशी तुम्हाला एक सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला जर संकल्प माहिती असेल तर आचमन करून संकल्प करा, जर नसेल माहिती तर काहीही हरकत नाही. सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून तिला छान हळदी कुंकू लावून गजरा किंवा माळ, ती जी खणा नारळाने किंवा साडीने, जसं तुम्हाला जमेल तसं, काहीही कंपल्शन नाही, नुसतं एक साधं नारळ आणि ब्लाऊज पीसने भरली तरीही चालेल. तर ओटी भरायची आहे. तिला सौभाग्य अलंकार जे तुम्हाला जमेल ते द्यायचे आहेत. ओटीमध्ये दक्षिणा द्यायची आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे. असं केल्याने ज्या पितृमाता आपल्याकडे सवाष्ण म्हणून गेलेल्या आहेत त्या तुम्हाला तिच्या रूपात भरभरून आशीर्वाद देतात. मग त्या स्त्रीला आपण छान जेवायला वाढायचं आहे, आग्रह करून जेवायला वाढायचं आहे आणि नंतर परत जेवण झाल्यानंतर तिला नमस्कार करायचा आहे. तर अशा रीतीने तुम्ही त्या दिवशी अविद्वा नवमीचं श्राद्ध किंवा पूजा हे करू शकता. आणि संध्याकाळी न चुकता तुम्हाला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे लावायचा आहे. मग तुम्ही किचन ओट्याजवळ जिथं तुमचा पाण्याचा माठ आहे तिथं लावू शकता, देवघराच्या इथं, घरी कुठल्याही पार्टमध्ये दक्षिण दिशेला, किंवा तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. बघा, तुम्हाला काहीच जर जमलं नाही ना तर तुम्ही फक्त एक सवाष्ण स्त्रीला बोलवा, थोडंफार जेवायला तुम्ही करा, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं 2 ते 3 पदार्थ केले तरी चालेल. आणि मग तिला जीव पहिली ओटी भरा, छान तिला जीव घाला, नमस्कार करा आणि तिला एकदम प्रसन्न मनाने तुम्ही त्या दिवशी पाठवा. एवढं जरी सिंपल गोष्ट जरी केली तरी तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळेल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.